हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी आलेलो आहे कालदुर्ग फोर्ट येथे. सो मी आजचा तिसरा दिवस कंटिन्यू येतो आहे. 2 दिवस पण आलेलो आणि आता हा तिसरा दिवस आहे. सो इथे मी येतो आहे बसने, म्हणजे ट्रेनने येतो, पालघरला उतरतो आणि बस पकडतो आणि ह्या ठिकाणी उतरतो. बघू शकता हे वाघोबा देवस्थान मंदिर आहे. आणि इकडे माकड खूप आहेत, कारण की काल तर एवढे नव्हते, परवा दिवशी पण होते आणि आज तर खूपच आहेत. आज वाटतं माझा गेम करतील हे लोक कारण की ते बघा वरती पण आहेत, तुम्हाला दिसणार नाही आहे, क्वालिटी थोडी लो आहे. सो तुम्ही पण येतील तर काळजीपूर्वक या. आता मी सोलोच आलेलो आहे. आज तर कोण दिसलं नाही बहुतेक, कारण काल पण एक ग्रुप आलेला आणि परवा दिवशी एक कपल आलेला. सो कपलची माझी फ्रेंडशिप झाली त्यांच्याशी. सो आता कोण नाही मिळत, तर आता एकट्यालाच जायला लागेल. बघूया वरती कोण गेला असेल तर. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत, 8 वाजून 3 मिनटं. सो मी ट्रॅक सुरू करतो आहे आणि बघूया आपल्याला किती टाईम लागते. हे बघा गाईज, माकडं बघा, माकडं पूर्ण झाडावर चढलेलं आहे. हा बघा माझ्या मागून आलेला भाई, वाटतं आज काहीतरी ढापतीलच. पूर्ण तयारीत आहेत हे लोक. 2 दिवस झालं मला बघतात हे. आणि हा रस्ता आहे, इकडून ट्रॅक सुरू होतोय. पहिल्या दिवशी आलेलो तर मला माहीत नव्हतं इकडून जायचं काय कसं, बट इकडूनच स्टार्ट आहे. सो दादा आज घाबरा वाटायला लागलं आहे मला, कारण की खूप माकड आहेत भाई. अंगावर झुमले नाही पाहिजे काय नाही, आपला हत्यार आहे आपल्यासोबत, आपला ट्रायपॉड, तो आपल्याला प्रोटेक्ट करेल. देख सकते हो गाइज, पूरा बंदरों में घिरा हुआ मैं अकेला. पूर्ण रस्त्यालाच आहेत हे लोक, पण काय करणार नाही, ह्याची आपल्याला खात्री आहे. हा बघा हे खाली सर्व आहेत. सुरू करतोय ट्रॅक. हाच खूप उशीर झाला, तर 2 दिवस मी लवकर यायचो पहाटे. आज बस पण लेट झाली त्यामुळे. सो आता हा बघा इकडे 2 रस्ते लागलेले आहेत, तर आपल्याला इकडून जायचं आहे, लेफ्टने जायचं आहे. माकडापासून आपण दूर आलेलो आहोत. आणि इकडे वरती पण असतील, म्हणजे जास्त नसतील पण असतील. बाणाच्या पाट्या लावलेल्या आहेत, तर एवढं तुम्ही रस्ता भासणार नाही, कारण की आहेत 2-2 रस्ते आहेत काही ठिकाणी. बट ॲरो जिथे दिसेल तिकडून जा तुम्ही. 5 मिनटं नाही झाले ट्रॅक सुरू केला आहे आणि थकलो पूर्णपणे. मास्क लावला आहे म्हणून असं वाटते, आणि मास्क लावण्याचं रिझन आहे ते तुम्हाला दाखवतो लास्टला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हवा टाईट झाली गाईज. आज जाडे कपडे घातलेत म्हणून वाटते. टी शर्ट काढायला लागेल. आता माझी बॉडी दाखवणार तुम्हाला, 6 पॅक. हा फुलांचं नाव सांगा मला कमेंटमध्ये, कोणते आहेत. मला काय माहिती नाही याबद्दल, बट रस्त्याला दिसलेले आहेत तर थोडासा शॉट घेतो आहे. एवढ्यावरती चढलेलो आहे मी, बघू शकता. दिसतात का तुम्हाला गाड्या? बघा झूम करतो. हा घाट आहे, ही बघा गाड्याले सफेद. अजून तर पहिला डोंगर पण नाही पार झाला माझा, बट पोचेल आता थोड्या वेळात, काही क्षणात. आणि तिकडे पूर्णसा खराब जसा आहे दगडांचा, सो दाखवतो. आणि हे बघा आपले सूर्यदेव प्रकट झालेले आहेत सकाळ सकाळ. पहिला डोंगर आपला पार झालेला आहे आणि खराब लागलेला आहे, दाखवतो तुम्हाला. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू गाईज. आता ह्या मोबाईलमधून जास्त क्लीन असं दिसत नाही, तरी पण बघू शकता. हा बघा व्ह्यू, एक नंबर. तर पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळ कसा व्ह्यू बघायला भेटतोय. हा बघा, आणि हा समोरचा डोंगर आहे, दिसतो तुम्हाला, तिकडे जायचं आपल्याला.
थंडगार अशी हवा वाहत असताना, आणि माझे केस उडतात का बघा, छोटे केलेले आहेत म्हणून उडत नसतील, बट खूप एकदम हवा एकदम गार गार येते. तुम्ही पण या कधीतरी इकडे, माझ्यासोबत नको, तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत या एखाद दिवस असा ट्रॅक करायला. खूप छान वाटते. आणि मी पहाटे पहाटे आलो तर खूपच अजून बरं वाटते, कारण की आता पावसाला तर गेलेला आहे, आता हिवाळा सुरू आहे, पण दुपार झाली की ऊन 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 येईल. त्यामुळे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. पटकन पैसे वगैरे सुरू झाले यूट्यूबवरून तर माझंही भलं होईल आणि तुमचंही भलं करता येईल. तुम्हाला रोज थंड्यासाठी मी 100 रुपये पाठवेल जर सुरू झाले तर. झाड पडलेलं आहे मधोमधच, आणि इकडून सावकाश जाय, काठ आहे. जर तुम्ही आले तर सांगतोय, तर गुफेसारखं बघू शकता. एक प्रकारची गुफा लागलेली आहे, छोटी आहे ही. पूर्ण घनदाट असं जंगल, पूर्ण सीन बघा ना, पिक्चरमधले वाटतात सीन ना. सो लेट्स गो. परत पुन्हा आपण जात आहेत आपल्या मार्गाकडे. आणि हे बघा भाई, सीन बघा ना तुम्ही, सीन बघा, आणि वरून तर अजून भारी वाटेल. सो हा रस्ता बघू शकता. पुन्हा एकदा हाय बापा, सावकाश जरा लागेल खाली वाकून, तर डोल्यात बिल्यात घुसायचं. अरे बॅग अडकलेली माझी. आणि ओके चलो. आणि काही क्षणात मी वरती पोचेल. 2 रस्ते आहेत, तर हा वाला ह्या दगडावर जातोय, तो दाखवतो मी. पहिला तुम्हाला मी इकडून जायचं आहे आपल्याला, किल्ल्यावरती काय काय आहे ते दाखवतोय. सो पहिलं इकडे जाऊया आपण. इकडून असं चढायचं आहे आपल्याला. एवढं हार्ड नाही आहे, कोण पण चढेल. पाहू शकता, फक्त काठाला नका जाऊ, कारण की पाय घसरला विसरला तर पडण्याची शक्यता आहे. आणि खूप सुंदर वाटतंय. आता मोबाईलमध्ये तुम्हाला असं वाटतंय, बट रिअलमध्ये बघतील ना तुम्ही, खूप भारी वाटेल. पाटी लावलेली आहे प्रवेशद्वाराची. आणि जाता जाता सारे मासं होतं त्याच्यात यार. शिट, हा बघा दिसतोय का तुम्हाला? ओ शट ब्रो, वरती आलेला तो, बट गेला मध्ये. हा बघा सफेद दिसतोय ना तुम्हाला? तर पाण्याची टाकी आहे इकडे, अजून मासे असतील बहुतेक. तर मासा काय परत वरती आला नाही आणि येणार पण नाही. त्याने खाल्या बावट्याला बघितलं आहे आता तर आता तो येणार नाही. सो जाऊ दे आता. हे बघा, आपण पोचलेलो आहोत काळदुर्ग फोर्ट येथे. पाहू शकता. आणि हा बघा काठ आहे पूर्ण. तर आपल्या भारताचा झेंडा फडकत आहे, पाहू शकता. आपण 1 तास 11 मिनिटांनी वरती पोचलेलो आहोत. थांबत आलेलो, बट आलो वरती, पोचलो. सो एवढा काय जास्त तासाचा ट्रॅक नाही आहे हा, आराम के साथ चढू शकता तुम्ही. अरे देवा, पाहू शकता. हाय भाई सो पुढे एक खुर्ची टाईप आहे, म्हणजे असा टेबल कसा वाटतो आपण बसायला तसा आहे. म्हणजे फोटोज वगैरे
क्लिक करायला खूप छान आहे. आणि हे बघा अजून एक पाण्याची टाकी, म्हणजे एकूण 3 टाक्या आहेत बघायला गेलं तरी. खाली आहे मोठी. आणि हे बघा इकडे बसून काय फोटो येते, एक नंबर. ह्या दगडावरून पाहू शकता. मी आता जास्त काठाला नाही जात. इथं हे व्हायचं स्टँड ठेवतो आपला. खूप सुंदर नजारा. आणि ह्या दगडावर आपल्याला जायचं आहे. आपला ट्रायपॉड आपण लावतोय, फिट करतोय. भाई तोडका मोडका आहे बट कामाचा आहे. हा पण माझा नाही आहे, माझ्या मित्राचा आहे, आकाश पाटील. तो पण ब्लॉग बनवतो, तुम्हाला माहीत असेल. तो आपण एवढी रेंज ठेवूया. ओके भाई, हल्ला नाही पाहिजे, नाहीतर मोबाईलचं पण कल्याण व्हायचं आणि माझं पण कल्याण व्हायचं. सो कोणतरी आलाय तिकडे, बट तो तिकडेच थांबलेला आहे. माहीत नाही का, तर त्याचे फ्रेंड्स वगैरे असतील बहुतेक. बघा त्या डोंगरावर. यार तुम्हाला दिसणार नाही. सो काय करू, मी इकडून निघू का काय समजत नाही. तर थांबतोय. जर त्यांचा इकडून मला ग्रुप जर दिसला दोघे तिघे, तर मी थांबेल. त्यांच्याशी थोडा संवाद साधूया आपण. थोडे सबस्क्रायबर पण वाढतील. 1 2 3 4 काय असतील ते. बट तो आता एकटाच आहे तिकडे, दुसरं कोण दिसत नाही. भाईकडं पडला बिडला नसेल ना. जाऊ का बघायला? 5 मिनटं वेट करतोय, इतर का बघूया. काय तर मग जातोय. भाई आलेला आहे, त्याला मी सिटी मारलेली. तुला आवाज आलेला का? येस. नाव काय म्हटलं तुझं? प्रथमेश. प्रथमेश. तर बघू शकता हा पण सोलो चालेला आहे. आणि मी पण एक ब्लॉगर आहे. अरे भाई तुझे किती आहेत सबस्क्रायबर? आता लक्षात नाही असे, पण जस्ट 2 months ago I started. अच्छा अच्छा, नाईस नाईस. माझे पण जास्त नाही मिळत, मी पण साधंच आहे. 100-200 काय असतील ते. अरे हो, मोठे हो. होईल होईल होईल, ठीक आहे. बाय द वे, माझा चॅनलचं नाव पी जोशी व्लॉग्स. सबस्क्राईब करा गाईस. तो भाई आहे बोरवलीचा, ते तर बोललेलाच आहे तो. आणि तो त्याला विचारलं तू काय करतो असं तसं, तर तो बोलत होता मी CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. आता हे काय आहे ते मला पण नाही माहिती. आता मी सर्च मारेल, कारण की एवढा नाही भाई आपण शिकलो, फक्त ग्रॅज्युएशन केले बस. सो तो सांगतो मी आता कामापासून ब्रेक घेतला आहे आणि असंच एक्सप्लोर करायचं, म्हणजे त्याच्या पॅशनला तो फॉलो करतो आहे आणि म्हणून तो सोलो चालला आहे. तर ह्या दगडावर आपण जातो आहे आणि इकडून पण खूप भारी व्ह्यू भेटेल आहे बघा. पहिला इकडे आपण फोटोज वगैरे काढू शकतो, बट भाई सांभाळू ना, नाहीतर सांगतील याने सांगितलं काढू शकतो आणि काढता काढता जातील. बघू शकता खूप सुंदर आहे खूप. आणि मी दगडाच्या वरती चढतोय, दगडावरून तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे आणि कसा नाही. सो चढलेलो आहे मी वरती आणि पाहू शकाल तुम्ही या दगडावरून कसा व्ह्यू. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग मी इकडे संपवतोय. जर रस्त्याला कोणी भेटलं असं आलं असेल याच्यासारखं आणि माझ्यासारखं खेड्यासारखं कोण आलं असेल एकटा, येण्याचा प्रयत्न करेल. सो बाय बाय नाही करत, बघतो नाही भेटलं तर बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर सर्व